गडावरून खाली उतरत आहोत आणि शुभम देवाला कसं वाटत आहे तुम्हाला गडावर उतरल्यावर? वाटतं उतरताना, पण जरा उतरताना भीती वाटते. भीती तर वाटणारच. तुम्ही बघू शकता हा खूप जुना गड आहे. तुम्ही येताना ही एवढी जागा आहे, या जागेवरती तोफ ठेवण्यात आलेली होती त्या काळामध्ये, परंतु आता इथे ही तोफ खालती संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. योगेश के साथ शुभम देवाला तुम्हाला कसं वाटतं इथे या गडावर? बघा इकडे वातावरण कुळीत आहे एकदम, पण थोडा उन्हाळा आहे, ऊन आहे, पण खूप भारी वाटतंय आणि मन प्रसन्न झालेलं आहे. या डोंगराची असं आपलं हे नेटूर आहे ना, नेचर आहे ना, त्यामुळे खूप मजा येते. पण पाण्या पिण्याची सोय आहे इथे खूप. वरती सुंदर झरा होता, आम्ही तिथे पाणी होते. तुम्ही आता लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि हे आमचे अक्षय कुले खाली उतरत आहेत आणि आम्ही थोडे जवळ आलेलो आहेत. आता म्हणजे जास्त लांब नाही आहोत. उद्या दसरा असल्या कारणाने आम्ही आता इथे सोन्याची पानं घेऊन जाणार आहोत. आता आम्ही खूपच जवळ आलेलो आहोत आपल्या शहरापासून, तुम्ही बघू शकता. आणि आमचे दशानदेवाले खूपच खाली गेलेले आहेत. आणि हे अक्षय कुले बघू शकता तुम्ही यांना. तुम्हाला कसा अनुभव वाटतो? आम्ही आता खूपच जवळ आलो आहोत शहरापासून आणि आम्ही एकदम चांगल्या रीतीने खाली उतरत आहोत. खूप उंच लागला आम्हाला, जवळजवळ ट्रॅकिंग करता करता 1 तास लागलेला आहे. तर आता एकदम खाली उतरताना इकडे काय एवढं वाटत नाही, परंतु थोडंसं वरती चढताना एकच शिडी वरती असल्यामुळे खूप भीती वाटते वरती. तुम्ही येताना रश्या वगैरे घेऊन यावे. योगेश देवाला त्याची जान पण फाटलेली होती.